मी स्काउट मास्टर राजेश राठिये, गुरुवर्य अवी बावडेकर विद्यालय शिरोडा। आज या विद्यालयाचा स्काउट गाईडचा निवासी कॅम्प या ठिकाणी श्रीदेव वेतोबा विद्यामंदिर आरवली बांधवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या शाळेच्या शेजारी या ठिकाणी आपण बघू शकता की हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। मुलं आलेली आहेत आणि तंबूची तयारी सुरू झालेली आहे। तंबूची तयारी कशी चालली आहे हे तुम्हाला मी प्रत्यक्षच दाखवतो, चला। या ठिकाणी आपण बघू शकतो की हा मुलींचा संघ आहे आणि ते इथे तंबूची तयारी करतायत। या ठिकाणी जे खुंट उभे करण्याचं काम चालू आहे त्याच्यासाठीचं खोदकाम या ठिकाणी मुली करतायत। आपण बघू शकतो इथे गाईड कॅप्टन राठिये मॅडम सुद्धा आहेत। या ठिकाणी एक स्काउट गाईडना मदत करताना आपण इथे बघू शकतो। या गुरुवर्य अवी बावडेकर विद्यालयाचे एकूण 18 तंबू या ठिकाणी उभारले जातील। थोड्याच वेळात मग मी तुम्हाला दाखवेन। आता तरी हे विद्यार्थी इथे सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत आणि जेव्हा ध्वजवंदन होईल तेव्हा हे विद्यार्थी पूर्ण युनिफॉर्ममध्ये आपण बघू शकणार आहोत। हे इयत्ता 10वी ब चे विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी हे खुंट पुरण्याचं काम चालू आहे। खुंट उभारले जातील आणि त्यानंतर तंबू ही लवकरात लवकर तयार होतील। आवाज गेला नाही काय माझा? चौदा कोण आहे? अरे काय या ठिकाणी संघनायकांना बोलवलेलं आहे आणि त्यांना सूचना देण्यात येत आहेत। इथे कांबळी सर आहेत, स्काउट मास्टर। तुम्ही कुठे कुठे 10 वाजता ओके पाहिजे असेल तसं काम थांबवायचं। तुम्हाला चेंजिंगसाठी करणार असला तर ॲडजस्ट करून पटकन काम करायचं। कसा बांधला जातो बघूया आपण। हे 2 खुंट पुरण्यात आलेले आहेत आणि आता वरती ताडपत्री घातली जात आहे। इथे तंबू उभारणीचं काम चालू आहे। शिक्षकांचा तंबू पाईप इकडे आणायचे ना, टोकं इथे आणायची, इथे उभा करायची, टोकं ओढू नका पाईप बाहेर। अलीकडे इथे पाईप आला पाहिजे पायाकडे उभं करा आधी हळू। या ठिकाणी ध्वजाची तयारी आहे, आपण बघू शकतो।
या ठिकाणी झेंडा उतरवला जातो आहे. रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी हा तंबूंचा देखावा आपण बघू शकतो. सध्या या तंबूमधले स्काउट्स आणि गाईड्स रात्रीचं जेवण करण्यामध्ये व्यग्र आहेत. हा शिक्षकांचा तंबू आहे. जेवणाची तयारी कशी चालली हे आपण बघूया. चला आपण या तंबूपासून सुरुवात करूया. हे सूर्यफूल आहे. संघ सूर्यफूल आहे आणि आपल्याला ऋतूच्या माहिती देते की आजचा मेनू काय आहे त्यांचा. आज आमचा मेनू आहे चिकन बिर्याणी, त्यानंतर चिकन पकोडा आणि सॅलड आणि चिकन रस्सा. ओके, बाकी तयारी झालेली आहे. हो चालू आहे. ओके चालेल, मी नंतर येतो परत. हां, हा दुसरा संघ आहे पारिजात संघ आणि आपण या संघामध्ये तयारी चालू आहे. आपण बघू शकतो. थोडंसं डोकावून बघूया यांच्या तंबूमध्ये. ते मुक्ताई आहे आणि तिच्या संघामध्ये आहेत. आपण मागच्या बाजूला जाऊया. आपण थेट त्यांच्या स्वयंपाक घरामध्येच गेलेलो आहोत आणि या ठिकाणी उर्वी बसलेली आहे. उर्वी, आजचा मेनू सांगते, सांग ना. भात, सोलकढी आणि माशाची कढी, भाजलेली सुंठी. अरे वा, छान. इथे काय? हा कांदा तळते. यानंतर आपण कमळ संघाकडे जाऊया. आपल्याला कमळ संघाचे प्रतिनिधी आपण बघू शकतो. दिव्या आपल्याला आजचे मेनू सांगेल. दिव्या, आजचे मेनू तुमचे? आजचे मेनू व्हेज बिर्याणी, मटर पनीर, पराठा, छोले, डाळ बाटी चुरमा, चुरमा लाडू, पावभाजी. बस. अरे बापरे, एवढं सगळं बनवणार? हो. वेळ पुरणार काय तुम्हाला? अरे वा, हे बघा सगळे जोरदार तयारी चालू आहे. हे काय चाललंय? हे पावभाजीचं. आणि हे काय चाललंय? बिर्याणी, व्हेज बिर्याणी. येस, येस, येस. स्काउट गाईडमध्ये अशा प्रकारे गॅजेट बनवले जातात. हे एक चांगलं उत्तम असं उदाहरण आहे. हे गॅजेट आहे. याच्यावरती भांडी वगैरे ठेवलेली आहे. हा त्यांचा तंबू आहे. तंबूमध्ये या मुली काम करतायत आणि इथे आपल्याला त्यांची संघ सदस्य तन्वी आपल्याला माहिती देते. तन्वी, आजचा मेनू काय आहे तुमचा? चिकन बिर्याणी, रायता, सॅलड आणि प्रॉन्स फ्राय. ओके, आणि काय राहिलं? ओके, या ठिकाणी त्यांची तयारी चालली आहे. संघाचं नाव डेझी संघ आणि इथे तयारी चालू आहे. निशिका. ओके, रागिणी आपल्याला यांचा मेनू सांगते. रागिणी, बोल. आज चिकन बिर्याणी आणि भात, भाकरी, चिकन रस्सा आणि चिकन पकोडा आहे आमचं मेनू. ओके, व्हेरी गुड. चला, सांभाळून करा काय ते. हे गॅजेट आहे, आपण बघू शकतो. अजून एक, ही 10वीच्या मुली आहेत या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि इथे बाकी त्यांची तयारी चालू आहे. आणि इथे प्रणाली आहे, आपल्याला आजचा मेनू सांगते. प्रणाली, आजचा मेनू तुमचा? नॉनव्हेज, भात, चिकन रस्सा, चिकन चिल्ली, चिकन 65 आणि पुरी. व्हेरी गुड. झाली तयारी? चालू आहे. चला, रात्रीची वेळ आहे आणि जेवणाची जय्यत तयारी चालू आहे. या ठिकाणी आग फुकली जाते आणि हा पुढचा संघ आहे. 10वीच्या मुली आहेत. या ठिकाणी त्यांची तयारी चालू आहे. आणि आजचा मेनू आपल्याला कोण सांगताय? कृतिका. तर आजचा आमचा मेनू आहे भाकरी, चिकन रस्सा,
प्रॉन्स चिली, जिरा राईस आणि सोलकरी आणि कोशिंबीर. ओके, झाली तयारी बाकी? तयारी हो चालू आहे. भात झाला आहे आणि इथे चिकन मॅरिनेट होतं. चिकन मॅरिनेट होत आहे. वा, चिकन. कसला वाला? आमचा 10वीचा संघ आहे पुढचा. हा त्यांचा गॅजेट आहे. हे त्यांचं गॅजेटवर सामान ठेवलेलं आहे आणि या मुली जेवण बनवत आहेत. इथे भात मला वाटतं झालेला आहे ना. त्याच्यात काय असू द्या असू द्या. आणि हे काय? चिकनची ग्रेव्ही आहे. चिकनची ग्रेव्ही. वा, बरं, मला कोण माहिती देत आहे? आर्या. बरं, आजचा मेनू? आजचा मेनू सर प्रॉन्स राईस आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, प्रॉन्स फ्राय आहे, चिकन फ्राय आहे. बस एवढं. ओके, चला सांभाळून करा. हो हो, जेवायला यायचं. हो, झालं ना एवढं. या ठिकाणी अजून एक गॅजेट आहे. ह्या 10वी ब च्या मुली आहेत. आपण त्यांच्या मागून त्यांच्या तंबूमध्ये डोकावून बघूया. इकडे संघनायक इकडे या अशी व्हिसल कांबळी सर वाजवत आहेत आणि या मुली इथे तयारी करतायत. मला आज कोण माहिती देतं तुमच्यापैकी? आणि या मुली जय्यत तयारी करतायत आणि अमूल्य आपल्याला माहिती देते. आजचा मेनू? भाकरी, डाळ भात, गुलाबजामुन, पापड, लोणचं. अरे वा, छान. कोशिंबीर, कोशिंबीर. भजी. ठीक आहे. अरे वा, भजी आहे. होय. आम्ही तर वाट बघतोय आता. काय रे हे? बिर्याणी. बिर्याणीची तयारी आणि भात आहे. आता त्यांच्याकडून फिरायला आल्या काय बघा. चिकन. चिकन आहे कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि या ठिकाणी ही तयारी चालू आहे. गौरांग, आजचा मेनू काय? आज आपल्याकडे चिकन बिर्याणी आणि 65 चिकन 65. हो अरे वा. आणि कोशिंबीर. आणि कोशिंबीर. कोशिंबीर. चला बनवा. एक चपलासाठीच गॅजेट आहे. आपण पुढचा संघ बघूया. बिबटा संघ. आणि या संघामध्ये हे सदस्य आहेत. थांब एक मिनिट. ओके, सांग. चिकन बिर्याणी, चिकन पकोडा आणि चिकन 65. ओके. भात वाळू, भात ह्या करू चाळणे आणलाय. थांब जर अजून कोथिंबीर कापते धर तोस तुम्ही ढवळा. ए, आजचा मेनू कोण सांगतंय? सर आज भात, चिकन रस्सा, चिकन फ्राय, सोलकढी आणि चपाती. ओके, आणि सांभाळून करा. त्याच्याबरोबर कोशिंबीर. ओके. हे बघा, मुलांचं या ठिकाणी एक गॅजेट बनवलेलं आहे, बघू शकतो आपण. ते पुढचा संघ आहे. आपण बघूया. हे बघा, घरी नुसत्या ताटावर बसणारी ही मुलं आज आपण इथे बघू शकतो कशी जेवण बनवतायत. आणि खरोखरच हा एक अनुभव वेगळा असतो, घरापासून दूर येऊन असं जेवण करणं एकत्रितपणे. आजचा मेनू कोण सांगतं रे तुमच्यातलं? कोण सांगतं? सांग मधुकर, आज काय काय बनवलंय? चिकन, सुंगटाची भाजी आहे, सुरमई फ्राय आणि भात आणि वा, पोळी आहे. सुंगटाची भाजी, सुरमई फ्राय. आता काय मजा आहे. चिकन 65. चिकन 65 पण आहे. चिकन पण आहे. चिकन पण आहे. वा, सगळं होणार रे. ओके ओके. रेड बुल का? रेड बुल संघ. ओके. काय आहे? चिकन 65 संघ. 10वी अ चा घार संघ. चिकन 65 फ्राईड राईस आणि पकोडे, चिकन तंदूर. तंदूर.
तंदूर. ओके चालेल, चला बनवा. हे काय चिकन तंदूर. काय ते घे लावायला चमचा घे चमचा तो डाऊल होता तो तो डाऊल दे. हा 10वीचा संघ आहे. आणि काय बनवताय रे आज? अंडा राईस. सगळं मेनू सांगा ना आजचा. अंडा राईस, चिकन 65 आणि चिली, चिकन चिली. ओके शबाश, एकच नंबर. आजचा मेनू काय रे? चिकन, मासे आणि भात. अरे वा, मासे कसले? बांगडे. अरे वा, बांगडा. आजचा मेनू आजचा मेनू आज चिन्मय सांग आता. आजचा मेनू चिकन पकोडे, बांगडे, सुके बांगडे, इसवणाची कापा, बांगड्याची कढी, भाजलेले बांगडे, चुलीतले बांगडे, सुंगटा भाजलेली. अरे बापरे. आणि बघ यार पुढे काही करतो अजून हो अजून शाबाश. ही इसवनाची म्हणजे सुरमईची कापा आहेत. हे बघा, ह्याला मॅरिनेट करून रवा मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे. फक्त तळायची बाकी आहेत. सुंगटा. हा, आणि इथे सुंगटा आहेत. ही तळून झालेली आहेत सुंगटा. ओके. आणि या ठिकाणी कढी आहे, बांगड्याची कढी. ओके. या ठिकाणी अजून एक गॅजेट आहे. आणि हा शेवटचा संघ आहे, हा 10वी ब चा संघ आहे. आणि यांची तयारी चालू आहे. इथे चिकन मॅरिनेट करण्याचं काम चालू आहे. आणि हे त्यांच्या ग्रुपमधले मेंबर आहेत, सगळे सदस्य आहेत. संघाचं नाव गरुड संघ. आणि या ठिकाणी हे विद्यार्थी जेवण काय, गौरीच काहीतरी ढवळतोय. आम्हाला मेनू कोण सांगतोय? गौरीच. आज आम्ही बिर्याणी करतो. हा, बिर्याणी, परत बिर्याणी आणि चिकन 65 आणि चिकन तंदुरी. ओके हो एवढंच करतोय. ठीक आहे, हरकत नाही. बरं. जबरदस्त आयटम चालू आहे. चला, अशा प्रकारे आपण सगळ्या तंबूंना भेट दिलेली आहे, मुलींपासून मुलांपर्यंत. आणि सगळ्यांचे मेनू जाणून घेतले आहेत. आता फक्त बाकी राहिलं आहे ते म्हणजे त्यांचं एक एक ताट जेव्हा आमच्या तंबूमध्ये येणार तेव्हा तुम्हाला सगळे पदार्थ मी दाखवतो. कांबळी सर आहेत, आव्हाड सर आहेत. आणि शेकोटीच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. आपण बघूया. शेकोटीसाठी आणलेली लाकडं आहेत. एकदम आली नको तुम्ही बाहेर उभे राहायचे आता तुमचं कार्यक्रम करूचे. कारण या जवळ अंतर शेकोटी प्रज्वलित झालेली आहे. एक नंबर संघ 2 नंबरचा संघ 9वी आहे. 2 नंबर बाजूला उभं आहे.
गुरुवर्य अ वी बावडेकर विद्यालय शिरोडाचे स्काउट्स आणि गाईड्स आपणासमोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत शेकोटीचे कार्यक्रम. अगो थया गो तो वाईज मोबाईल बाहेर पडा त्याच्यातून डोळे फुटतील ते. अगे निसर्गाची हानी करून आणि हैसरल्या गावाची वाट लावून कसली प्रगती जातली या. सिमेंटचे बिल्डिंगे उभे करून काय कोणाची प्रगती जावची नाही. आमका आमच्या कोकणाची प्रगती करूची असा तर आम्ही करू, पण आमची संस्कृती जपान करतलो. बरोबर असा. तुझ्या पैशाक आम्ही भुलाचो ना. आमची खरी श्रीमती या कोकणातल्या दर्यात आणि या शेतीत असा. चांगला रे चांगला. मी बोलतोय तर बोला. अरे अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षार. आला आहोत तर मी तुम्हाला काल सांगितलेलं की काऊ आणि चिवची गोष्ट वाचून यायला. कोणी कोणी वाचली आहे? तू ये. ए काय करतेस? कशाला मारतेस तिला? मला यायचं होतं ना. नंतर ये ना. तू सांग काऊची गोष्ट. एक होता चिऊ, एक होता काऊ. समोर एक आहे कावळा. काव 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 काव. कावळ्याला का तर कायला लावतेस का? तू चांगलं नाही करत. संस्कृती तू ये, तू कर कावळ्याचा रोल. काव 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 काव. चिवताई चिवताई दार उघड कावळा आलाय. मी माझ्या बाळाला अंघोळ घालते. चिवताई चिवताई दार उघड कावळा आलाय. मी माझ्या बाळाला पावडर लावते. चिवताई चिवताई दार उघड कावळा आलाय. मी माझ्या बाळाला टिकली लावते. अगं ती मरेल तो कावळा बाहेर. एवढा वेळ काय त्याला बाहेर ठेवतो? थंडी लागते ना, त्याला भिजून आला येतो. शांतता किंवा तर सगळे मोबाईल मध्ये बाबा सगळ्यांना मोबाईलची सवय लागली आहे. खेळ संवाद कायच नाही तुम्हाला. मित्रांनो आपण खूपच मोबाईल वापरतोय. काय फरक पडता? फरक पडता. आपले डोळे दुखतो, हाती दुखतो. अरे मोबाईल असा पण आमच्यासाठी असा, आम्ही त्याच्यासाठी नाही. अदिती माझे आई पप्पा बघून काय म्हणतील? हे लोक माझे चुकीचे फोटो बघून काय विचार करतील? मला आता शाळेतच जायची भीती वाटते. मला तर हे आता इंटरनेटच नको आहे. तुम्ही जे करताय ते आम्हाला समजलं. डिजिटल जगात तुम्ही जे करता त्याचे ठसे उमटलेले असतात. डिलीट केले म्हणजे पुरावे नष्ट झाले असे समजू नका. सायबरबुलिंग हा गंभीर गुन्हा आहे. कोणाचेही फोटो वापरणे किंवा बदलणे यासाठी कठोर कायदे आहेत. केळी महाराजा. एक नाल 2 लिंबू आणि 3-4 मिरची दिलेले ते मान्य करून घे महाराजा. 4 तुळशी पत्र आणि काय काय दिलेलं आता मान्य करून घे. आणि आम्ही जे तुमकडे हात घालू तेव्हा जे उभी राहिलेले आहेत ते मान्य करून घे. अरे बक्ष राहुल बक्ष. अरे देवा समजला आता. आता वया पुण्यात आणून दे. मी ऑनलाईन क्रिकेट खेळतो. मग पडते ऑनलाईन दुसरे डॉक्टरकडे. संदेश मोबाईल उपयुक्त आहे पण अति वापर नुकसानकारक आहे. धन्यवाद. अरे तुका वाटत सिद्धू आहे असं. ए सिद्धू आला रे रामा. अरे कोंबड्या खोळात ए कोंबड्या खोळात ये पटकन. अरे तिने तर त्याचा नाव विचार झाला आणि त्या त्याका कमळ्या म्हणून हाक मारलं. तुमका मेला नु बापा यांचे दावा घेऊ गई. अगो काल गेले खंय तुया? अगो माका जरा काम होता म्हणून मी गेल्लो. अगो पण आता या मग तुम्ही दुपारी जाऊ.
का बेटा जाय आज. अगो भरपूरच पैसे मिळले आमका. अगो माका दिसतालेत ना. नाही अगो म्हाळा मी बसयले आणि माकाच नाही म्हणतात. ये तुमका दाखवते परत नाही हाणले तर मला नाव नाही भार वृक्षांना जगात काही महत्वच नाही असं वाटतं. बरोबर आहे. अजून काय होते अजून काय करू शकतो आपण. रोज एक तरी रोपटं आपल्या घरापुढे आपण लावलं. काय रे कार्डी मारत काय आम्हा संतो मीच संतोष. तुझं नाव काय? माझं नाव विका संतोष मीच संतोष. संतोष अरे मीच संतोष. कॉलेजात जाता तो माझ्या ना तो वाट बीट चुकले काय रे. संतोष कॉलेजात जाता माझ्या विका. एक मिनिट राखा वाटतं तुम्हाला जिलाक बोलत राहुल्या हे राहुल्या हे माही घ्या धावताय का रे तू. एक मिनिट यांनी माका आपलं नाव विकास सांगलं. मयो कोणी मेल्यानू एकामेकाची बापा विचार नाव असून केले त्यांचा बापा विचार मारते एका म्हणजे कॉलेजात एकामेकाची बापा इथं नाव मार मार आणखी मार. अगं नेहा आता आपण कसं जायचं फारच उशीर झाला आणि आता बस पण नाही. ते आहे का रे बघ अजून यांची बस पण आली नाहीये बिचारे स्टँडवर. हो ना मित्रा यांची बस येईल असं वाटत नाही. सोडावं लागेल यांना. तुमच्यासारख्या नाराज गुंडांनी आम्हाला घरी सोडावं इतकी वाईट वेळ आमच्या आली नाही. आणि तुम्हाला काय करायचंय रे. बघितलंस का बिट्टू यांची जीप कशी तुरू तुरू चालते. हो ना यांना अक्कल शिकवावीच लागेल वाटतं. की जाऊ की आपण. खूप महाग झालाय वाटतं तुम्हाला. हात सोडा तिचा. मॅडम आम्ही काहीच केलं नाही. बस तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही या समाजाला लागलेली कीड आहात.